नमस्कार, मी प्रथमेश पडवळ. ननीज लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलेलो आहे डोंबिवलीला आणि आज मी आलो आहे डोंबिवलीला यासाठी कारण एक स्पेशल व्यक्तीला भेटायला चाललो आहे मी आज. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे ती व्यक्ती कोण आहे. पर्सनली मी तिला भेटायला खूप एक्सायटेड आहे. आय होप की तुम्ही पण खूप एक्सायटेड असाल. सो व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा आजचा व्हिडिओ. तर हे आहेत साहिल दादा, म्हणजेच आपल्या सर्वांची फेवरेट फॅमिली स्वीट फॅमिली 84. नमस्कार, मी लक्ष्मण कोयले. तर दादा, तुम्हाला भेटून फार छान वाटलं. अरे, तुला भेटून आम्हाला छान वाटलं. नाही ऍक्च्युली बरेच दिवसापासून यायचं होतं आणि फायनली कॉन्टॅक्ट झाला आणि भेट पण झाली. हो हो, फार बरं केला होता मला. दादा मला भेटायचा आहे. मी बोललो ये ना, बिंदास ये. स्वीट फॅमिलीची ओळख करून देतो. तर आता माझ्या बाजूला दादा आहेत, त्यांच्या बाजूला भावी आहे, त्यांच्या बाजूला वहिनी बसल्या आहेत आणि त्यांच्या बाजूला जी आहे. तर दादांना मला विचारायला आवडेल की तुमची यूट्यूबची जर्नीची सुरुवात कशी झाली. जर्नीची सुरुवात म्हणजे जर्नी तर एकदम म्हणजे नॉर्मलच झाली आमची. म्हणजे आम्ही नॉर्मलच असे व्हिडिओ वगैरे बनवत होतो. पहिले टिकटॉक पासून होतो आम्ही. मग नंतर टिकटॉक बंद झालं, त्याच्यानंतर आम्ही यूट्यूब आणि इंस्टावर आलो. मग तोपर्यंत लय वेळ झाला होता आणि लॉकडाऊन वगैरे झालं. मग ते 1 वर्ष आमचा गॅप पडला टिकटॉक नंतर. म्हणजे आम्ही आलो युट्यूबला आणि इंस्टाला, पण आम्ही चाललो नाही. म्हणजे चालतच नव्हते व्हिडिओ. 100 व्ह्यू 200 व्ह्यू वगैरे भेटत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही व्लॉग कडे आलो. आता तू कसा व्लॉग बनवतो तसं व्लॉग कडे आलो आम्ही आणि व्लॉग बनवत होतो. ते पण चालायचे नाही. काय 100 150 आणि 500 व्ह्यू मिळाले ना, म्हणजे आम्हाला वाटायचा व्हिडिओ चालला, आम्ही खुश व्हायचे. 500 व्ह्यू म्हणजे आमचा व्हायरल झाला व्हिडिओ. तर अशी आमची चालू होती आणि 1 वर्ष आम्ही बनवतच होतो व्हिडिओ. त्याच्यानंतर हे झालं की आम्ही गणपतीला आता गावी गेलो. सप्टेंबरला आम्ही गावी गेलो आणि मी तो वंदे भारतने गेलो आणि तिकडनं आम्ही आलो मुंबईला परत आलो आणि तो व्हिडिओ मी शॉर्ट्स बनवला आणि त्याच्यात मी बोललो होतो की मालवणी बोललो. फाटपटी उठून आम्ही ठाणा स्टेशनात गेलो आणि थैसूर आम्ही वंदे भारतने गणपती गावात गेलो आणि तो हिट झालो. म्हणजे आणि तो एवढा व्हायरल झाला ना, युट्यूबला तो मिलियन मध्ये गेला. 1 मिलियन लाईव्ह व्हिडिओ. आणि तो दुसरा इंस्टावरती पण तो 600-700 आहे. आणि त्याच्यानंतर ते आमचे वाढत गेले आणि मला DM यायला लागले. बापरे. आणि नंतर पण मी मालवणीच करायला लागलो. आणि त्या DM पैकी एक DM माझा पण होता. आणि ते ना म्हणजे DM एवढे यायला लागले ना मला, तू भारी बोलतोय हे. आणि नंतर मी मालवणीच बोलायला सुरुवात केली. ते शॉर्ट्स म्हणजे मिनी लॉग. ते मिनी लॉग बोलायला लागलो. मला वाटतं किती 8 दिवसातच माझे 10,000 झाले कंप्लीट. 8 दिवसामध्ये 10,000 सबस्क्रायबर युट्यूबला. आणि आता मला वाटतं 3 महिने झाले ना, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने झाले आणि 5वा महिना चालू आहे. आणि आता माझे युट्यूबला 65,000 आहे. हो, तेच ना. मी काल म्हणजे हे सर्व 4-5 म्हणजे 4-5 महिन्याचा खेळ आहे सर्व. आणि म्हणजे आपली मालवणी भाषाच गोड आहे एवढी, त्यामुळे ते सर्व म्हणजे आमचं काहीच नाही त्याच्यात. म्हणजे आम्ही विशेष तर आम्ही करतच होतो. म्हणजे व्हिडिओ तर बनवतच होतो. आता विशेष काय आलं, मालवणी. बरोबर. आणि नाही, जेव्हा तुम्ही पण आम्ही म्हणजे मी तुमचे ब्लॉग तर बघतोच. म्हणजे मिनी ब्लॉग असू देत किंवा असे फुल ब्लॉग असू देत, तर त्यात छान वाटतं. ते ऐकायला पण खूप. ते कसं एक तर मालवणी भाषा आपली आणि त्याच्यात ती कॉमेडी, त्यामुळे ते सर्व म्हणजे जुळून आलं ते. हो, तेच. आणि ते लोकांना आवडलं आणि ऍक्च्युली आम्हाला पण ते आवडतं.
कारण आमचं सगळं जन्म वगैरे गावीच आहे ना. गावीच, पण जन्म गावी, माझा पण कॉलेज वगैरे सर्व गावीच झालं. ओके. त्यामुळे आमची बेस तर मालवणीच आहे. म्हणजे आता जरी आम्ही लोक बघत असते, मी शुद्ध बोलतो, पण त्या आमचा काय बोलतात टोन मालवणी. हो. किती आम्ही शुद्ध बोलू दे लगेच ओळखला रे हा तसंच आमचं. म्हणजे ही पण किती शुद्ध बोललो आम्ही. आता तुम्ही तसं म्हणालात ना, तसं आमच्या घरी पण आहे. आता कसं आहे की माझे काका आणि पप्पा वगैरे गुजरातला शिकलेत, तर ते पण जेव्हा असं मराठी बोलतात ना तेव्हा कळून येतं की हे मराठी मराठी. हा तसंच ते सवय पडलेली असते ना, शिक्षण. हा मग ते कसं बोलणार, ते सगळं ट्युनिंग गुजरातीमध्येच. हा मग आमचं पण कॉलेज पर्यंत आम्ही तिकडेच होतो. मग नंतर इकडे जॉब लागला तेव्हा मी इकडे आलो. ओके. आणि तरी पण मी मुंबईला येऊन जाऊन तरी होतो. म्हणजे काका पोलीस मध्ये होते ठाण्याला, आणि मामा माझे याला निवल डॉकला होते. त्यामुळे मामाकडे, काकाकडे, आत्याकडे सर्व मुंबईला. तर मी येऊन जाऊन असायचे कॉलेजमधून. आणि ही तर अजिबात एकदा पण मुंबई बघितली नाही. म्हणजे लग्न केल्यानंतर फर्स्ट टाइम मी हिला मुंबईला घेऊन आलो, एवढी याची परिस्थिती होती. पण ती झाली. पण आमच्या भाषेत बदल नाही झाला आमचा. मालवणी टोन ते मालवणीच आहे. ते आणि आता जसं तुम्ही आता म्हणालात पण की मिनी ब्लॉग, म्हणजे आता मी माझ्या व्ह्युअर्सना पण सांगतो की दादांचे जे मिनी ब्लॉग आहे ना ते फार हिट जात आहेत. तर ते पण तुम्ही नक्की बघा. त्यांना इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. हो नक्की. हा, आणि त्याचबरोबर मी वहिनींचे पण व्हिडिओज बघतो, तर रेसिपी वगैरे दाखवतात. जास्त रेसिपी बनवते तेच. आणि आता रिसेंटली मी पण तुमचे काही व्हिडिओ पण बघितलेत, त्यात खूप धमाल करता. म्हणजे तुम्ही व्हिडिओ मजा येते बघायला खूप. नाही आमचे टाय चिपळे आहेत म्हणून धमाल होते आमच्या व्हिडिओ. हो आता शांत बसले ते. शांत बसले म्हणजे ते आता तुम्ही नवीन आहात ना म्हणून, नाही तर ते शांत बसणारे नाहीत तसे. हो की नाही. आता आम्ही दोघं नाही कुठे फिरू शकत. आम्हाला मला मध्यंतरी आम्ही कुठेतरी दोघं गेलो होतो, तर आम्ही बोर झालो की नाही भावी जे पाहिजेत आमच्यासोबत. असं आहे ते. सवय ती झाली आणि ती आहेत तसे. म्हणजे जास्त झाली का स्तुती? स्तुती जरा जास्त झाली. तर मंडळी, मी टाळची प्रियंका आता व्हिडिओत बघायचो. आता मी त्यांच्यासाठी, ते आता माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्यासाठी आज मी खाऊ आणलाय. आता पण तो देऊया. आता ते नंतरच त्यांना कळेल ते बॉक्समध्ये काय आहे ते, आणि आय होप की ते त्यांना फार आवडेल. आता थँक्यू. स्वीट फॅमिलीसाठी. स्वीट म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे. ते आता तुम्ही हाय म्हणून, नाही तर आताच फोडलं असतं त्यांच्या. नाही नक्कीच, पण त्यांना हे आवडेल. त्यांच्यात म्हणजे आवडीचं आहे. आणि दादा तुम्ही पण, आणि वहिनी तुम्ही पण त्यांच्याबरोबर नक्कीच एन्जॉय करा. नक्कीच खाणार. हो. तिला ना खरी मांजर पाहिजे होती बर्थडेला गिफ्ट. पप्पा मला खरी मांजर. अरे म्हटलं ती कोण सांभाळणार कोण ना. ती घरात असली की एक माणूस घरात माणूस. आणि ते दिवसभर पण घरात राहून काय करणार. नाही मग तिला तिच्यावर भागवलं आम्ही. बसते तू आज जा त्याला. तर आता प्रथमेशने मला लय प्रश्न विचारले आणि मी लय उत्तरं दिले. आता जरा या टाय चिपळींना पण विचार. अच्छा, आता मी व्हिडिओमध्ये टाय चिपळ्यांना बघायचो. आता ते माझ्यासोबत आहेत. तर हाय जिया. हाय. कशी आहेस तू? हाय. कशी आहेस तू? चांगली. चांगली आहे म्हणते. कुठल्या स्कूलमध्ये आहेस? हॉली एंजल. हॉली एंजल म्हणजे हॉलू नको, मोठ्याने बोल. मोठ्याने बोलायचं. मोठ्याने बोल. हॉली एंजल. हॉली एंजल. आणि मग तुझं फेवरेट काय बघतेस कार्टून? डोरेमॉन. डोरेमॉन. आवडतं डोरेमॉन? हा. आणि तुझ्याकडे एक छोटीशी कॅट पण आहे ना, माऊ पण आहे ना तुझी? दाखव बरं. ती मान मागे करून बघते. मग ती घरी दिसते. तिला पण फेमस केलंय तिने. आता रात्री झोपताना पण ना तिला घेऊन सारखी घेऊन झोपते. हॅलो भावी.
हॅलो. कशी आहेस तू? बरी आहे. बरी आहे ती. कॅडबरी. बाकी कुठल्या स्टँडर्डला आहेस तू? 4th ला आहेस? हां. ओके. आता 4thला माझी पण एक बहीण आहे छोटी, ती आली नाही आज आमच्या बरोबर. आली असते तर मग ही दोघं इकडे नाही बसले असते. हो खेळायला गेले असते. हो नक्कीच. हा. आणि मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघते, तुम्ही खूप मस्ती करता, खूप मजा येते बघायला. एन्जॉय करतात. हो. त्यांना ना पापलेट पाहिजे प्रथम. पापलेट पाहिजे आणि प्रॉन्स. आणि किती त्या दिवशी 4000चं पॉपलेट बघितलं ना, आणलं नाही मी, ते पण खाल्लं असतं यांच्याने. पण ते 1000च आणलं तरी पण ते कमी पडलं यांना. तर आता 4000चा आम्ही त्यांना मी सांगितलंय जेव्हा माझे सिल्वर बटन येणार ना तेव्हा ते 4000चं पापलेट मी हे करणार आहे, आणणार आहे त्यांच्यासाठी. तर ती आता वाट बघताय 4000चं पापलेट पप्पा कधी आणतात. येणार ना आपल्याला 4000चं पापलेट. ते सिल्वर प्ले बटन आलं तर 4000 पापलेट येणार. नाही दादा, सिल्वर प्ले बटन पण येणार. अरे अरे बस. वहिनी फार छान रेसिपीज वगैरे दाखवता नॉनव्हेजच्या वगैरे. हो. मी तर नॉनव्हेज खात नाही. अरे बापरे. हा मी व्हेजिटेरियन आहे. नाही, मी आता म्हणत होतो एकदा पापलेट खायला तू म्हणतेस. पण तू खातच नाही तर काय? आई तरी खातात. आई आणि कोण बाकी सगळे. म्हणजे तुम्ही व्हेज आहे पूर्ण. मी खाते. तू खाते? हे खातो अंड. हो. म्हणजे मासे पण नाही. नाही, मासे तर आमचे फेवरेट. तुम्ही असून हे नाही खात म्हणजे काय आहे? नाही, पण ऍक्च्युअली ते आम्हाला ते आवडत नाही म्हणजे. ठीक आहे, मग आम्ही व्हेज बनवू तुझ्यासाठी. नक्की येतो. हो, जेवायला स्पेशल ते मध्ये नको, आम्ही घरीच जेवतो. एवढं लांब. आणि दादांचं तर मला माहितीये, मी त्यांना फिश म्हणजे क्रॅब्स वगैरे खूप आवडतात. मला क्रॅब लय आवडतात. हा, आणि त्याच्याशिवाय त्यांना व्हेज मध्ये ते माझं पण फेवरेट आहे पनीर. बाबा आणि मला कुठलं पनीर आवडतं माहिती आहे? दीपाली बनवते ना ती. हा, म्हणजे त्या दिवशी कशाला माहिती आहे, ते एकदम सॉफ्ट असतं, टेस्टी असतं. आणि ते कसं ते होममेड पण असतं. आणि ते हेल्दी पण. हेल्दी आहे. हो. आणि मेन म्हणजे आवडतं म्हणून बनवायला पण बरं वाटतं तसं. हो, आणि हे पण खातात. भावीजी याने स्वतः गाजर किसल्याने का हे एकदम दोघांनी स्वतः गाजर किसल्याने. पण ते प्रथमेशसाठी गाजर किसले त्या, म्हणजे प्रथमेशला हलवा पाहिजे म्हणून किसला का त्यांना हलवा पाहिजे ते फक्त जरा कोड्यात आहे. तर मंडळी आता दादांकडे आले आणि दादांनी खास वहिनीच्या हातचा गाजराचा हलवा दिलाय. आणि मेन म्हणजे त्याच्यात टाळचिपणी सर्वात मोठा वाटायचा गाजर किसलेला आहे आणि तो आज मी टेस्ट करणार आहे. टेस्ट कर. तू टेस्ट करायच्या अगोदर इकडे टेस्ट करणार आहे बघ. आज तुम्ही टेस्ट करून प्रथमेश दादाला सांगा की गाजरचा हलवा कसा झाला म्हणून. प्रथमेशला नाही आवडला वाटतं, साखर कमी झाली वाटतं. खूप सुंदर झालाय. नक्की? हो नक्की. अच्छा, आवडला. भावी द्या तुम्ही सांगा. मी कसं आहे, मला फार आवडलाय. आणि आता वहिनींनी बनवलाय तर काय बोलायचं मग. बरोबर, काय बोला, चांगलंच बोलावं लागला. कॅमेरा चालू आहे, तू छान छान बोल आणि जाताना मला कानात सांग फक्त कसा झाला आहे तो. जाताना कानात सांग कसा झाला. नाही पण मस्त झाल्या आणि त्यात छान ड्रायफ्रुट्स पण आहेत आणि टेस्टला पण खूप. अरे आपले कोकण नाही, आपण काजूगर असणार. तर ऍक्च्युली या गिफ्टची एवढी आवश्यकता नव्हती माझ्यासाठी. नाही, गिफ्ट नाही, हे आमच्याकडून प्रेमाची भेट आहे तुझ्यासाठी. नाही दादा, पण प्रेम हे म्हणजे कधी संपत नाही आणि कधी संपही नाही. हा, आणि मेन तर माणसं महत्वाची आहेत. आणि खूप
गोड आहात तुम्ही सगळे, म्हणजे दादा किंवा वहिनी. नावातच आमचं स्वीट आहे ना, हो. त्यामुळे आम्ही आणि मी अजून पण सांगतो, त्यांच्या नावाचं चॅनल स्वीट फॅमिली 84 आहे. नावाप्रमाणे हे स्वीट नाही आहेत, हे खरोखर मनाने सुद्धा स्वीट आहेत, मनाने खूप गोड आहेत. हो थँक्यू. आणि तुम्ही पण लय गोड आहात, तुमची पण फॅमिली आहे. आणि मेन म्हणजे एवढी केअरिंग करणारे, घेऊन येणं. आणि ना मेन म्हणजे काय, तू इल्यामुळे ना माका पावर इले. म्हणजे मी नाही तर प्रत्येक वेळी असं म्हणायचं, अरे एवढा मी लांब गेलोय की आता नको, बस झाला, एवढा मी दमलोय. पण आता तू एवढा असून एवढा इकडे आलं डोंबिवलीला भेटायला, म्हणजे तुझ्यात किती पावर आहे. मग आता ती एनर्जी आहे ना तुझी, ती आता माझ्यात इली आहे. आणि प्रथमेश तू पण आता मालवणी बोलूक शिक, कारण हे रत्नागिरीचं आहे, त्यामुळे तू मालवणी बोल असं माका वाटतं. नक्कीच दादा, मी तुमच्याकडे नक्की शिकेन. नक्की मी तुला धडे देईन मालवणी. तारची प्रियंका मी फक्त व्हिडिओमध्येच बघायचो आणि खूप गोड आहेत ती पण. आता त्यांना प्रत्यक्षात भेटता आलं मला आणि फार गोड आहेत, खूप सुंदर, आणि फार मजा आली त्यांना भेटून. आणि व्हिडिओमध्ये जेवढी धमाल करतात ना, आज तेवढे ते शांत होते. हा, ते शांत आहेत आता. नाही, आणि त्यांना पण तुला भेटून भारी वाटलं, म्हणजे मस्त वाटलं. कशाला सांग, तू स्वीट दिले ना, ती बघ तो बॉक्स तिकडे आहे ना, म्हणून त्यांना चांगलं वाटलं. अच्छा, म्हणजे मी त्यांच्या आवडीचं आणलंय. हा, त्यांच्या आवडीचं म्हणजे स्वीट. त्याला काही दे, स्वीट त्यांना आवडतं खूप. तेव्हा काय त्याचे मन में लड्डू फुट रे. आता त्यांना असं असेल की कधीच एकदा मी हे ओपन करून, आता कधी जातोय आणि मी कधी ओपन करून बघतोय, असं झालं त्यांचं. आणि फार छान वाटलं सगळ्यांना भेटून. दादा असतील, वहिनी असतील, आणि खूप छान वाटलं. आणि टाळची पण भेटून खूप छान वाटलं. आणि खूप गोड आहेत ही लोक. आणि मी शेवटी हे जे सगळं पॉसिबल झालं ते यूट्यूबमुळे पॉसिबल झालं ॲक्च्युली. तर मी यूट्यूबमुळे माणसं जोडली जातात, मी असंच म्हणेन पुन्हा एकदा. तर मंडळी, आता मी पोचलेलो आहे घरी आणि आजचा व्हिडिओ आपण गेलेलो डोंबिवलीला. आणि तुम्ही पाहिलेच असेल आज आपण कोणाला भेटलं ते. तर आज आपण भेटायला गेलेलो स्वीट फॅमिली 84ला. आणि आज जसं मी व्हिडिओमध्ये पण म्हणालो, फक्त व्हिडिओमध्ये मी आधी त्यांना बघायचं, पण आज त्यांना प्रत्यक्षात भेटता आलं. आणि साहिल दादांना पण भेटून फार छान वाटलं. त्यांच्या फॅमिलीशी पण गप्पा मारून फार भारी वाटलं. आणि ओव्हरऑल खूप छान आहे त्यांची फॅमिली, खूप गोड आहेत ते लोक. आणि ओव्हरऑल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आम्हाला कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब. आणि ती भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.